नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्व्हिडी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओत आपण अतिसंभाव्य काही प्रश्न कव्हर केलेले आहेत. हे प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य भरती या सर्वांसाठी खूपच महत्त्वाचे आहेत. व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, मनसर टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? मनसर टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नागपूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, महाराष्ट्रामध्ये तांब्याचे सर्वाधिक साठे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात? महाराष्ट्रामध्ये तांब्याचे सर्वाधिक साठे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 चंद्रपूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, सिंहासाठी प्रसिद्ध असलेले गीर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? सिंहासाठी प्रसिद्ध असलेले गीर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 गुजरात राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराची सुरुवात खालीलपैकी केव्हापासून झालेली आहे? भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झालेली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सन 1954 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 कल्पना चावला यांच्यानंतर अंतराळामध्ये प्रवेश करणारी दुसरी भारतीय महिला खालीलपैकी कोण आहे? कल्पना चावला यांच्यानंतर अंतराळामध्ये प्रवेश करणारी दुसरी भारतीय महिला खालीलपैकी कोण आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सुनीता विल्यम्स या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 सध्या लोकसभेवर उत्तर प्रदेशामधून एकूण किती सदस्य निवडून जातात? सध्या लोकसभेवर उत्तर प्रदेश या राज्यामधून एकूण किती सदस्य निवडून जातात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 80 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 ओरिसा राज्यामधली सर्वात मोठी आणि महत्त्वाची नदी खालीलपैकी कोणती आहे? ओरिसा या राज्यामधली सर्वात मोठी आणि महत्त्वाची नदी खालीलपैकी कोणती नदी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 महानदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 कच्ची फळे पिकवण्यासाठी खालीलपैकी कोणता गॅस वापरतात? कच्ची फळे पिकवण्यासाठी खालीलपैकी कोणता गॅस वापरतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 इथिलीन गॅस या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 राधानगरी हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं आहे? राधानगरी हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 भोगवती नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 चित्रा ही कादंबरी खालीलपैकी कोणी लिहिलेली कादंबरी आहे? चित्रा ही कादंबरी खालीलपैकी कोणी लिहिलेली कादंबरी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 रवींद्रनाथ टागोर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 संसदीय शासन पद्धती ही संकल्पना भारतीय राज्यघटनेने खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून स्वीकारलेली आहे? संसदीय शासन पद्धती ही संकल्पना भारतीय राज्यघटनेने खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून स्वीकारलेली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 इंग्लंडची राज्यघटना या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 जिनिव्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 सोडा वॉटरमध्ये खालीलपैकी कोणता वायू असतो? सोडा वॉटरमध्ये खालीलपैकी कोणता वायू असतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कार्बन डायऑक्साईड वायू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 भारत सेवक समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? भारत सेवक समाज या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 गोपाळ कृष्ण गोखले या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 अमृत क्रांती खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? अमृत क्रांती ही संज्ञा खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नद्या जोड प्रकल्प या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 द ग्रेट व्हिक्टोरिया वाळवंट खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? द ग्रेट व्हिक्टोरिया वाळवंट खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑस्ट्रेलिया देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 भारताचा नेपोलियन असे खालीलपैकी कोणास म्हणतात? भारताचा नेपोलियन असे खालीलपैकी कोणास म्हणतात?
या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 समुद्रगुप्त या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 सौर उपकरणामध्ये खालीलपैकी कोणत्या आरशाचा प्रामुख्याने उपयोग करतात? सौर उपकरणामध्ये खालीलपैकी कोणत्या आरशाचा उपयोग करतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आंतरवक्र आरसा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 जागतिक मधुमेह दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? जागतिक मधुमेह दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 14 नोव्हेंबर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 सार्क या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? सार्क या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1985 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 गुगामल राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? गुगामल हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अमरावती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 गुरु शिखर हे पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? गुरु शिखर हे पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राजस्थान राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 भारतामध्ये रेल्वेचं इंजिन बनवण्याचा कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? भारतामध्ये रेल्वेचं इंजिन बनवण्याचा कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 चित्तरंजन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 कलहारी हा वाळवंटी प्रदेश खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? कलहारी हा वाळवंटी प्रदेश खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दक्षिण आफ्रिका या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 इतिहासामधील 3 लढाईमुळे गाजलेले पानिपत हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? पानिपत हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 हरियाणा राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 वस्तू व सेवा कर हा खालीलपैकी कोणत्या प्रकारचा कर आहे? वस्तू व सेवा कर हा खालीलपैकी कोणत्या प्रकारचा कर आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अप्रत्यक्ष कर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 कायद्यासमोर सर्व समान आहेत हे भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत आहेत? कायद्यासमोर सर्व समान आहेत हे भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कलम 14 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 बेटला हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बेटला हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 झारखंड राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 केसिन ही प्रथिने खालीलपैकी कोणत्या पदार्थामध्ये आढळतात? केसिन ही प्रथिने खालीलपैकी कोणत्या पदार्थामध्ये आढळतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 दूध या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 भारतामधला सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश खालीलपैकी कोणता आहे? भारतामधला सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश खालीलपैकी कोणता आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सुंदरबन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 भुईमुगाच्या उत्पादनामध्ये खालीलपैकी कोणते राज्य हे देशामध्ये अग्रेसर राज्य? भुईमुगाच्या उत्पादनामध्ये खालीलपैकी कोणते राज्य हे अग्रेसर राज्य आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गुजरात राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 भारताच्या सरहद्दीला लागून असलेल्या देशाची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे? भारताच्या सरहद्दीला लागून असलेल्या देशाची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 एकूण 7 देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 भारतामध्ये हिऱ्यांच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेले पन्ना हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? भारतामध्ये हिऱ्यांच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेले पन्ना हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मध्य प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 अनहॅपी इंडिया या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? अनहॅपी इंडिया या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक लाला लजपत राय या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 कल्पकम हा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? कल्पकम हा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 तामिळनाडू राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 झेलम रावी सतलज या नद्या खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? झेलम रावी सतलज या नद्या खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत?
या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सिंधू नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 जागतिक अपंग दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? जागतिक अपंग दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 3 डिसेंबर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 खालीलपैकी कोणता पचन संस्थेचा भाग नाही? खालीलपैकी कोणता पचन संस्थेचा भाग नाही? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 फुफ्फुस या ठिकाणी योग्य आन्सर होईल. तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे रेहकुरी हे काळविटासाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? रेहकुरी हे काळविटासाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अहमदनगर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 अकोला हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? अकोला हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मोरणा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 कर्मयोगी संत गाडगेबाबा विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? कर्मयोगी संत गाडगेबाबा विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अमरावती जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 गोदावरी नदीवरचे जायकवाडी धरण या जलाशयाला खालीलपैकी कोणते नाव आहे? गोदावरी नदीवरचे जायकवाडी धरण या जलाशयाला खालीलपैकी कोणते नाव आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नाथसागर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 घृणेश्वर हे ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? घृणेश्वर हे ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 औरंगाबाद जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 पन्हाळा हे थंड हवेचं ठिकाण महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पन्हाळा हे थंड हवेचं ठिकाण महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कोल्हापूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 चित्रनगरी हे मराठी चित्रपट निर्मिती केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? चित्रनगरी हे मराठी चित्रपट निर्मिती केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कोल्हापूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 डॉक्टर अभयबंग व डॉक्टर राणीबंग यांचा सर्च हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? डॉक्टर अभयबंग व डॉक्टर राणीबंग यांचा सर्च हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गडचिरोली जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 महाराष्ट्रामध्ये भद्रावती संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? महाराष्ट्रामध्ये भद्रावती संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 चंद्रपूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक तांब्याचे साठे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक तांब्याचे साठे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 चंद्रपूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 जालना हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी आहे? जालना हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कुंडलिका नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच RSS यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सन 1925 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 भारतामधले पहिले मातीचे धरण खालीलपैकी कोणतं आहे? भारतामधले पहिले मातीचे धरण खालीलपैकी कोणतं आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक गंगापूर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 1 जुलै सन 1998 धुळे जिल्ह्याचं विभाजन होऊन खालीलपैकी कोणता नवीन जिल्हा निर्माण झालेला आहे? 1 जुलै सन 1998 धुळे जिल्ह्याचं विभाजन होऊन खालीलपैकी कोणता नवीन जिल्हा निर्माण झालेला आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नंदुरबार जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी खालीलपैकी कोणती आहे? महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी खालीलपैकी कोणती आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पुणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 घारापुरी लेणी महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? घारापुरी लेणी महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 रायगड जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 18 महाराष्ट्रामध्ये नारळ संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? महाराष्ट्रामध्ये नारळ संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 भाटे, जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 ओरोस बुद्रुक हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचं मुख्य ठिकाण आहे? ओरोस बुद्रुक हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचं मुख्य ठिकाण आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सिंधुदुर्ग जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 हिंगोली हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? हिंगोली हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कयाधू नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 बुलढाणा हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? बुलढाणा हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अमरावती प्रशासकीय विभाग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 महाराष्ट्राचे राज्यफूल खालीलपैकी कोणतं आहे? महाराष्ट्राचं राज्यफूल खालीलपैकी कोणतं आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मोठा बोंडारा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला महाराष्ट्रामधला जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला महाराष्ट्रामधील जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 रत्नागिरी जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पहिल्या महिला अध्यक्षा खालीलपैकी कोण होत्या? अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पहिल्या महिला अध्यक्षा खालीलपैकी कोण होत्या? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कुसुमावती देशपांडे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 महाराष्ट्रामधला पहिला जलविद्युत केंद्र खोपोली खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? महाराष्ट्रामधला पहिला जलविद्युत निर्मिती केंद्र खोपोली खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 रायगड जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 अंकाई टंकाई हे किल्ले महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? अंकाई टंकाई हे महाराष्ट्रामधले किल्ले खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 नाशिक जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 देशभक्त आणि समाजसेवकांचा जिल्हा म्हणून खालीलपैकी कोणता जिल्हा हा प्रसिद्ध आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सातारा जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नंदुरबार जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 महाराष्ट्रामध्ये अष्टविनायकापैकी श्री बल्लाळेश्वर पाली हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? महाराष्ट्रामध्ये अष्टविनायकाच्या मंदिरापैकी श्री बल्लाळेश्वर पाली हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 रायगड जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 संत जनाबाई यांची समाधी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? संत जनाबाई यांची समाधी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गंगाखेड जिल्हा परभणी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 चपराळा महाराष्ट्रामधले अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? चपराळा हे महाराष्ट्रामधले अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गडचिरोली जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 पूर्णा प्राणहिता पैनगंगा वर्धा या सर्व नद्या खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? पूर्णा प्राणहिता पैनगंगा वर्धा या नद्या खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 गोदावरी नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 साल्हेर हे महाराष्ट्रामध्ये द्वितीय क्रमांकाचे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नाशिक जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 वैतरणा नदीवरचे मोडकसागर धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? वैतरणा नदीवरचं मोडकसागर हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ठाणे जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 पुणे ते सातारा यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? पुणे ते सातारा यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 खंबाटकी घाट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती?
या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1969 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 अलिबाग हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? अलिबाग हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कलिंगड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजे MIDC यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? MIDC यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1962 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जंगल क्षेत्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जंगल क्षेत्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 गडचिरोली जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 महाराष्ट्रामध्ये आकारमानाने सर्वात मोठा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? महाराष्ट्रामध्ये आकारमानाने सर्वात मोठा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 अहमदनगर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 सांभर हे भारतामधले खाऱ्या पाण्याचे सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? सांभर हे भारतामधले खाऱ्या पाण्याचे सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राजस्थान राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 कांचनगंगा हे पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? कांचनगंगा हे पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सिक्कीम राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 स्कूल ऑफ आर्टिलरी ही संस्था महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? स्कूल ऑफ आर्टिलरी ही संस्था महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 देवळाली नाशिक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 कमोडोर हे पद खालीलपैकी कोणत्या दलामधले पद आहे? कमोडोर हे पद खालीलपैकी कोणत्या दलामधले पद आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नौदल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 हिराकुंड हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? हिराकुंड हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 महानदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 खालीलपैकी 7 बेटांचे शहर खालीलपैकी कोणतं आहे? 7 बेटांचं शहर खालीलपैकी कोणतं आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मुंबई शहर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त भूकंप होतात? भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त भूकंप होतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आसाम राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 शाकुंतल हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? शाकुंतल हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कालिदास या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 अनहॅपी इंडिया या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? अनहॅपी इंडिया या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 लाला लजपतराय या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 माझी जन्मठेप या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? माझी जन्मठेप या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? सर्वांनी कमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. त्या ठिकाणी प्रश्न पहिला आहे आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारा रोग खालीलपैकी कोणता रोग आहे? आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारा रोग खालीलपैकी कोणता रोग आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 गलगंड रोग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने हृदयरोगाची पहिली यशस्वी शस्त्रक्रिया केलेली आहे? खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने हृदयरोगाची पहिली यशस्वी शस्त्रक्रिया ही केलेली आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर ख्रिश्चन बर्नार्ड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 वनस्पती आपले अन्न खालीलपैकी कोणत्या घटकाच्या सहाय्याने तयार करतात? वनस्पती आपले अन्न खालीलपैकी कोणत्या घटकाच्या सहाय्याने तयार करतात? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 हरितद्रव्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 सीजीएस या पद्धतीमध्ये ऊर्जेचे एकक खालीलपैकी कोणते आहे? सीजीएस या पद्धतीमध्ये ऊर्जेचे एकक खालीलपैकी कोणते एकक आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आर्ग या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 5वा, जीवनसत्व क सर्वाधिक खालीलपैकी कोणत्या फळामध्ये असते? जीवनसत्व क खालीलपैकी कोणत्या फळामध्ये सर्वाधिक असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आवळा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6वा, तांबे व जस्त यांच्या मिश्रणामधून खालीलपैकी कोणता धातू हा तयार होतो? तांबे व जस्त यांच्या मिश्रणामधून खालीलपैकी कोणता धातू हा तयार होतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पितळ धातू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7वा, रिकेट नावाचा रोग खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होणारा रोग आहे? रिकेट हा रोग खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होणारा रोग आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ड जीवनसत्व या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8वा, खालीलपैकी कोणत्या पदार्थामध्ये सेल्युलोज हा मुख्य घटक असतो? खालीलपैकी कोणत्या पदार्थामध्ये सेल्युलोज हा मुख्य घटक असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 लाकूड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9वा, खालीलपैकी कोणत्या खाद्यपिकामध्ये प्रथिनांचं प्रमाण हे सर्वात जास्त असते? खालीलपैकी कोणत्या खाद्यपिकामध्ये प्रथिनांचं प्रमाण हे सर्वात जास्त असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सोयाबीन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10वा, बहिर्वक्र आरशाने तयार होणारी प्रतिमा नेहमीच वस्तूपेक्षा आकाराने खालीलपैकी कशी असते? बहिर्वक्र आरशाने तयार होणारी प्रतिमा नेहमीच वस्तूपेक्षा आकाराने खालीलपैकी कशा प्रकारची असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 वस्तूपेक्षा आकाराने लहान या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11वा, खाली दिलेल्या राशीपैकी आपला सदिश राशी ओळखायची आहे. खाली दिलेल्या राशीपैकी आपला सदिश राशी ओळखायची आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 विस्थापन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12वा, ब जीवनसत्वाच्या अभावी खालीलपैकी कोणता रोग होतो? ब जीवनसत्वाच्या अभावी खालीलपैकी कोणता रोग होतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 बेरीबेरी रोग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13वा, सन 1932 मध्ये न्यूट्रॉनचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लावला होता? सन 1932 मध्ये न्यूट्रॉनचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लावलेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 चॅडविक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14वा, ब जीवनसत्वाचे एकूण किती प्रकार आहेत? ब जीवनसत्वाचे एकूण किती प्रकार आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एकूण 12 प्रकार या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15वा, विजेच्या दिव्यामध्ये खालीलपैकी कोणत्या धातूची तार वापरतात? विजेच्या दिव्यामध्ये खालीलपैकी कोणत्या धातूची तार वापरतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 टंगस्टन धातू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16वा, मानवी चेहऱ्यामध्ये हाडांची एकूण संख्या खालीलपैकी किती असते? मानवी चेहऱ्यामध्ये हाडांची एकूण संख्या खालीलपैकी किती असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एकूण 14 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17वा, पाण्याची खोली मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते तंत्रज्ञान वापरतात? पाण्याची खोली मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते तंत्रज्ञान वापरतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सोनार तंत्रज्ञान या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18वा, खालीलपैकी कोणता रोग हा गरोदर स्त्रीला घातक ठरू शकतो? खालीलपैकी कोणता रोग हा गरोदर स्त्रीला घातक ठरू शकतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कावीळ रोग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, भारतीय अणुविज्ञानाचे जनक खालीलपैकी कोण आहेत? भारतीय अणुविज्ञानाचे जनक खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर होमी भामा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, खालीलपैकी कोणते पाणी हे सर्वात स्वच्छ जल म्हणून ओळखले जाते? खालीलपैकी कोणते पाणी हे सर्वात स्वच्छ जल म्हणून ओळखले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पावसाचे पाणी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21, विद्युत शक्ती खालीलपैकी कोणत्या एककामध्ये मोजतात? विद्युत शक्ती खालीलपैकी कोणत्या एककामध्ये मोजतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 वॅट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22, रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणारा घटक खालीलपैकी कोणता आहे? रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणारा घटक खालीलपैकी कोणता घटक आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 इन्शुलिन या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 23. खालीलपैकी कोणते औषधे क्षयरोगासाठी वापरतात? खालीलपैकी कोणते औषधे क्षयरोगासाठी वापरतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 स्ट्रेप्टोमायसिन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24. धातूच्या वहनशक्तीबाबतचे नियम खालीलपैकी कोणी मांडलेले आहेत? धातूच्या वहनशक्तीबाबतचे नियम खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने मांडलेले आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 जॉर्ज ओहम या ठिकाणी योग्य आन्सर होईल.